ट्रॅक तसेच व्हॉलीबॉल ग्राउंडचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होत आहे। जोरदार टाळ्यांनी या अभूतपूर्व अशा सोहळ्याला आपण साक्षीदार होत आहोत। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व्हॉलीबॉल तसेच वॉकिंग ट्रॅकचे उद्घाटन झालेले आहे। संस्कारांचे तेज आहे, ज्ञान प्रगती आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे। जेव्हा एखादा दीप प्रज्वलित होतो तेव्हा तो स्वतः जळून इतरांच्या आयुष्यात प्रकाश प्रेरणा आणि नवी दिशा निर्माण करणारे। आज शिरगाळ स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने आयोजित या भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमाची सुरुवात आज दीप प्रज्वलनाने आम्ही करत आहोत। या व्हॉलीबॉल सर्वांना विनंती आहे की जोरदार टाळ्यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाला लाभलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच या उद्घाटन झालेल्या नवीन अशा उपक्रमाचं तुम्ही सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आदरणीय मांजरे मतदारसंघाचे आमदार या मातीच्या कुशीतून घडले आणि आमदार पदापर्यंत पोहोचलेले आहेत, तर त्यांच्यात व्हॉलीबॉलच्या एका खास अशा शैलीतून ह्या स्मॅशमध्ये ह्या व्हॉलीबॉल ग्राउंडचे उद्घाटन होत आहे। जोरदार टाळ्यांनी राज्यसभा खासदार सदानंद शेठ तानावडे, त्याचबरोबर पेडणे मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रवीणजी आर्लेकर, डॉक्टर वासुदेव देशप्रभू इथून सन्मान होत आहे। जोरदार टाळ्यांनी तुकाराम हरमलकर यांचे अभिनंदन करावे। तर पुढील सत्कारमूर्ती आहेत, विनंती आहे वल्लभ ओळख निर्माण करणाऱ्या वल्लभ वराडकरांचा आज इथे गौरव होत आहे। हा निश्चितच आम्हा तुम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। त्याचबरोबर पुढील सत्कारमूर्ती आहे जिद्द मेहनत आणि शिस्त यांच्या बळावर मैदान गाजवणाऱ्या उल्हास वस्कर यांनी अनेक खेळाडूंबरोबर अनेक तरुणांबरोबर आपला वेगळा असा आदर्श समाजामध्ये निर्माण केला। अशा या मान्यवरांना सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे। त्याचबरोबर पुढील सत्कारमूर्ती आहेत मनोज सावंत। मनोज सावंत यांना विनंती आहे की त्यांनी ती मैत्री शिस्त आणि संघभावना असते हेच त्यांनी आपल्या खेळातून दाखवून देणाऱ्या या सत्कारमूर्तींचा आज आम्ही इथे मानाने अभिमानाने सलाम करत आहोत। मनोज सावंत तसेच पुढील सत्कारमूर्ती आहेत राजन सावंत। खेळ म्हणजे केवळ ही स्पर्धा नसून मैत्री शिस्त आणि संघभावना हे दाखवून देऊन व्हॉलीबॉल खेळाच्या माध्यमातून गावाच्या क्रीडा संस्कृतीला नवी दिशा देणाऱ्या आणि अनेक खेळाडूंना प्रेरणा देणाऱ्या राजन सावंत यांचा सन्मान। आपल्या काळात मैदानावर उल्लेखनीय कामगिरी करून गावाचे नाव उंचावणाऱ्या ह्या अनुभवी खेळाडूचा आजचा सन्मान म्हणजे त्यांच्या योगदानाची कृतज्ञ दखल आहे करत आहोत। त्याचबरोबर पुढील सत्कारमूर्ती विलास धारगळकर यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा आहे। अशा मान्यवरांचा गौरव करताना आमचा ऊर अभिमानाने भरून येतो असे आमचे व्हॉलीबॉलपटू विलास धारगळकर। त्याचबरोबर सुधाकर हरमलकर यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा। आज हा सन्मान अर्पित होत आहे। डॉक्टर वासुदेव देशप्रभू यांच्या हस्ते हा सन्मान होत आहे। त्याचबरोबर विनंती आहे सिंधू विलास हरमलकर पुढील सत्कारमूर्ती आहेत। उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष त्यांचा सन्मान आज येथे होत आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय सदानंद शेठ तानावडे यांच्या हस्ते हा सन्मान होत आहेत। तर पुढील सत्कारमूर्ती गजानन नाईक यांना विनंती आहे की त्यांनी या व्हॉलीबॉलपटूंचा तुम्ही अभिनंदन करावे। त्याचबरोबर विनंती आहे सत्यवान नाईक यांना की त्यांनी पुढील व्हॉलीबॉलचा आयुष्यभर जपणाऱ्या या ज्येष्ठ खेळाडूंचा आज आपण इथे कृतज्ञतेने सन्मान करत आहोत। त्याचबरोबर पुढील सत्कारमूर्ती आहेत पुंडलिक गारोलकर।
त्याचबरोबर पुंडलिक आरोलकर यांचा सन्मान इथे होत आहे. भजनी परंपरेबरोबरच व्हॉलीबॉलच्या खेळामध्ये आपला वेगळा असा ठसा उमटवणारे पुंडलिक आरोलकर यांचा सन्मान मांजरी मतदारसंघाचे आमदार आदरणीय जिकुंद रावांचे तुम्ही अभिनंदन करावे. त्याचबरोबर पुढील सत्कार मूर्ती हनुमंत वराडकर यांना विनंती आहे की त्यांनी कृपया आम्ही आदरपूर्वक करत आहोत. त्याचबरोबर उल्हास हरमलकर यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावे. प्रकाश हरमलकर यांना त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. निर्माण करतात आणि आपल्या भजन असो किंवा नाट्यकला असो या कलेच्या माध्यमातून आपली रंगदेवतेची सेवा करत असताना भजनी परंपरेमध्ये सुद्धा राममूर्ती अमरे अग्रेसर आहेत. पुढील सत्कार मूर्ती श्रीकांत वस्कर, विदेश अमरे, निलेश नाईक आणि अनुभव एका वेगळ्या तऱ्हेने व्यक्त केला असे दशरथ वराडकर यांचा सन्मान या कार्यक्रमात होत आहे. त्याचबरोबर गणेश वराडकर, दीपक कवठणकर आहेत, अशोक हळणकर यांचा सन्मान आज या कार्यक्रमामध्ये होत आहे. या ज्येष्ठ व्हॉलीबॉलपटूंमुळे शिरगाळ धारगळ या गावामध्ये या खेळाची वेगळ्या पद्धतीची लागून जे आयज हांव तुमकां सांगूंक सोदता, आमच्या वारकण गांवांत तो आमचो एक ग्रावंड आसा, तो थोड्या दिसांनी तेजें फावंडेशन जातलें आनी तोय बी ग्रावंड आमी सद्या स्टार्ट करपाचें आसा, तेजेंय बी काम. अशेंच म्हाका दिसता हांव जेन्ना हांगासर पेडण्यान येयलो तेन्ना आमच्या कोरगांव गांवांनूय आमच्या इंडोर स्टेडियम तो केलो, आमचो फुटबॉल ग्रावंडूय तो केलो, आतां आमचो वारकणूय तोय बी एक जातलो. तशेंच फुटसालूय आनीकूय गांवांनी जातले. अशें आमच्या युथाक लागून हांवें सदांच म्हणटालो, हांव सदांच फुडें आसतलो. जे यूथ आमच्या स्पोर्ट्साक तेंच्यांनी सगळ्यांनी इम्पॉर्टन्स दिवपाची खूब गरज आसा. आयज आमचो सरकारूय बरो सपोर्ट करता स्पोर्ट्साक लागून. ताका लागून हेज्या पयलीं ज्यो गोश्टी घडोंक ना त्यो आतां पेडण्यान घडटल्यो आनी हांव करून दाखयतलो. आनी फ्लोराचेर, वयल्या फ्लोराचेर तुम्ही इमॅजिन करा, वयल्या फ्लोराचेर व्हॉलीबॉल कोर्ट केल्लो हांवें. सो इंडोर व्हॉलीबॉल कोर्ट फर्स्ट फ्लोराचेर पयलो गोंयान म्हणजे प्लॅन केल्लो. आनी म्हाका दिसता कमींग टायमाचेर तो सक्सेसफुली जातलो. कित्याक जर व्हॉलीबॉल कोर्ट जर हांवें करूंक ना जाल्यार एज अ व्हॉलीबॉल प्लेयर म्हाकाच लॉस जातली ती. हांव इतलेंच लास्ट म्हटल्यार प्रवीणाक रिक्वेस्ट करता, आयज आतां डॉक्टर वासुदेव देशप्रभून म्हटलें की आमची स्पोर्ट्स सिटीक एक्वायर केल्ली जागा आहा. रिक्वेस्ट करता, आमच्या धारगळ गांवांत अजून पर्यंत ग्राउंड ना, पंचायत ग्राउंड ना, आणि थंय जर आमकां 10-20 हजार स्क्वेअर मिटर जर पंचायत ग्राउंड जर स्पोर्ट्स डायरेक्टरूय आहा दिले, ऑलरेडी दिले. गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. सो आमकां एक ग्राउंड मेळटलो, कित्याक धारगळीन इतलीं वर्सां ग्राउंड नासलो, म्हणजे कॉमन ग्राउंड जाय आसलो. तो बेगिनात बेगीन जावपाची शक्यता आहा. ताका लागून कॉंग्रॅच्युलेशन्स प्रवीणा. आणि म्हणून हांव सगळ्या ज्यांच्यांनी हो शिरगळ स्पोर्ट्स क्लब सुरू केलो त्या सगळ्या जाणट्यांचे अभिनंदन करता, कारण तेंच्यांनी एक बरो इनिशिएटीव त्या वेळार घेतलो. कारण असो वेळ आसलो, आज एखाद्या कडेन आज पयशे खूब आसात, पण तेन्ना भशेन जें सूख आनी समाधान जें आसा तें आयज आमकां मेळना. आज फुडें सरणाऱ्याक मदत करणारे खूब लोक आसात, कारण खूब जाणां कडेन पयशे आसतात. त्या वेळाचेर घरानूच घर चलतलें काय कितें हो प्रश्नचिन्ह आसतालो. आणि त्यामुळे समाज क्षेत्रा भितर खूप कमी लोक येताले, पण जे येताले ते दिलदारपणान येताले. आणि म्हणून त्यांच्यानी एक बारीकशी घुमटी हांगा उभी केली. कालांतरान त्या घुमटीचे ह्या नव्या पिढीन बऱ्या तरेचे मंदिर उभे केले. या शिरगळ सारकेल्या भागा भितर जागा नासली, पण या खडकाळ जमिनीन भुरग्यांनी खेळचे म्हणून स्पोर्ट्स क्लब हांगा उबो केलो. हांगा म्हाका दिसता नाटकां जातालीं केन्ना तरी हांगा, ते तुमच्या कितें तरी बांदतले अशें म्हाका केन्ना सांगिल्लें. आनी त्यामुळे एक बऱ्या तरेचे नाट्य कलाकारांक आशिल्ले. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांचो सन्मानूय हांगा केलो. कारण ज्याचो सन्मान करतकच जीत विचार धरत तूं केन्ना बॉलूच हातान घेवना, तुजो मागीर कळ्ळें की तेणे फाटल्यान कांय खूब जाण अशे आसात सगळे ग्रावंडार येनात, कांय जाण ग्रावंडा भायल्यान काम करतात. नाटकाच्या पड्ड्या मागील कलाकार त्यांचो सगळ्यांत चड व्हडलो रोल आसता. आणि त्यामुळे तेंचें कार्य दिसना, पण अशा मनशांचो सुद्धा सन्मान केलो, तांकां एक रेकॉग्निशन दिलें, एक बरी गोष्ट. कारण नव्या पिढीक
नवीन भुरगे जे आसात तेंकां हें कळपाक जाय कारण तांकां खबर ना पयलीं कितें आशिल्लें